श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्यापैकी खूप जणांचे स्वप्न असते की आपल्याला सरकारी नोकरी मिळावी. त्यासाठी आपण खूप मेहनत देखील करत असतो, दिवस रात्र अभ्यास करत असतो. त्यातील काही जण MPSC UPSC सारख्या सरकारी परीक्षांचा अभ्यास करत असतात. खूप प्रयत्न करूनही काहींना मात्र त्यात यश येत नसते. कारण आपल्या प्रयत्नांसोबत आपल्याला देवाचे आशीर्वाद असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी सेवा बघणार आहोत जी केल्याने आपल्याला देवाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल व आपण या परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता जास्त वाढेल. त्यापूर्वी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती अशीच माहिती देत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. जे कोणी विद्यार्थी सरकारी नोकरीच्या परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत, ही सेवा त्यांनी स्वतः करायची आहे. सर्वप्रथम दररोज सकाळी अंघोळीनंतरनं एक प्याल्यात पाणी घेऊन त्यात 3 बोटे बुडवून पुढील मंत्राचा 3 माळ जप करायचा आहे. तो मंत्र आहे सरस्वती मंत्र. ओम ह्रीं श्री श्री हंसः थः थः ठठ सरस्वती भगवती शवद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा. माळ 3 वेळा जप झाल्यावर प्याल्यातील पाणी आपण प्राशन करायचे आहे. या सेवेमुळे आपली तल्लख बुद्धी होते, शीघ्र शवदा प्राप्ती होते. ज्याला कोणाला तोत्रापणा असेल तर तोही जातो. त्यानंतरनं आपल्याला पुढे परीक्षेत यशस्वी होण्यासाठी यश प्राप्तीसाठी पुढील मंत्र म्हणायचा आहे. परीक्षेत यश प्राप्तीसाठी मंत्र मोरी सुधारही सो सब भांती जासू कृपा नहीं कृपा अदाती. हा सरस्वती मंत्र आपल्याला डोक्यावरती हात ठेवून 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर दररोज 3 माळ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. 3 वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा. 3 वेळा हनुमान चालिसा म्हणायची. 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. 3 वेळा रामरक्षा म्हणावे व एक गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करायचे आहे. या सर्व गोष्टी दररोज न चुकता न विसरता स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे. याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्ही परीक्षेत यशस्वी नक्कीच होचाल. तुम्ही सुद्धा जर का स्वामी भक्त असाल आणि तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तुम्हालाही स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.